वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान् अन्यानि संयाति नवानि देहि। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। शुक्लां ब्रह्म विचारसार परममाद्य जगत्व्यापिनीं विना पुस्तकधारणीं भयदां जाढ्यान्धकारापहां हस्ते स्फटिकमालिकायां विदधति पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरी भगवती बुद्धिप्रदां शारदां समचरणौ सरोजं सान्द्रनीलाम्बुधावं जगन्निहितपाणिमण्डनमण्डनानां तरुणतुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। कलावज्ञजीवोधरार्थावतारं कलाङ्काङ्कतेजोधिकामोदिवक्त्रं खलानिशवादापनुर्दाहदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। मंगल भवन अमंगलहारी उमा सहित ये जपत मुरारी सीताराममय चरित अति पावन करहु प्रणाम मनु अति भावन। मंगल भवन अमंगलहारी उमा सहित ये जपत मुरारी राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम। वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीरानि विहाय जर्जनान् अन्यानि संयाति नवानि देहि। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रवचन सेवेकरता निवेदलेला श्लोक भगवद्गीतेतील 2ऱ्या अध्यायातील 22 क्रमांकाचा श्लोक आजच्या दशक्रियेच्या विधीच्या निमित्ताने निवडलाय। भगवंत म्हणतायत, अर्जुना, ज्याप्रमाणे पुरुष जीर्ण वस्त्र टाकून दुसरी नवी घेतो त्याप्रमाणे आत्मा देखील जीर्ण शरीर टाकून दुसरी नवी असणारी योनी प्राप्त करून घेतो। असा गोड असा अर्थ सांगणारा गोड असा श्लोक आजच्या दशक्रिया विधीच्या निमित्ताने या ठिकाणी पुण्यसलेला प्रवरामाईच्या तीरावर तटकावरती आपण या ठिकाणी ज्यांना अखेरची श्रद्धांजली तिलांजली देण्याकरता आलेलो आहोत, कैलासवासी भास्कर गंगाराम पांडे मामा यांना जाऊन आज 10 दिवस पूर्ण होत आहेत। आप्तेष्ट नातेवाईक ग्रामस्थ मंडळी सर्वच आपण त्यांना अखेरची तिलांजली देण्याकरता आलेलो आहोत। त्यांच्या पाठी असलेला शोकाकुल परिवार असा आहे, गंगा भागीरथी प्रभाताई भास्कर पांडे, गंगा भागीरथी इंदुबाई भास्कर पांडे, त्यांचा मुलगा आहे विजय भास्कर पांडे आणि सुनीता सौ मंगल, त्यांची मुलगी सौ सुनीता संपत क्षीरसागर असा असणारा पांडे पाटील परिवार आज या पांडे पाटील परिवाराच्या सगळ्यांमधून मामांना जावं लागले। या ठिकाणी आपण म्हणून त्यांच्या शोकाकुल आणि
अखेरच्या तिलांजली निमित्ताने आपण या ठिकाणी आलो आहोत. आपण सर्व समाज, ग्रामस्थ, आपण सर्वच त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत. या मृत्यू लोकातला एक अटळ नियम तुम्हाला सांगून जाईल. आया सो जाएगा राजा रंक फकीर. भगवान परमात्मा, कृष्ण परमात्मा, प्रभू रामचंद्रांसारखे अवतारी असणारे देव सुद्धा या मृत्यू लोकामध्ये स्थिर राहत नाहीत. त्यांना सुद्धा जावं लागतं. आमचे गुरुजी सांगायचे, गोड असं चिंतन मांडून जाईल या ठिकाणी. आमचे गुरुजी सांगायचे, गुरुजींनी एक सुंदर असं वाक्य वापरलं होतं. न्यूटन सारखा शास्त्रज्ञ, सॉक्रेटिस सारखा तत्ववेत्ता आणि स्वामी विवेकानंदांसारखे युग पुरुष असू द्यात, परंतु या जगाच्या पाठीवर सगळ्यांच्या जीवनाची राख रांगोळी करणारा अर्थात काळ तुम्हाला आम्हाला खाण्याकरताच बसलेला आहे. म्हणजे अर्थात तुम्हाला आम्हाला नेण्याकरताच हा काळ सरसावलेला आहे. ज्या गोष्टी माणसाला नेमकी, काही गोष्टी माणसाला सराव्या वाटतात आणि काही गोष्टी माणसाला उराव्या वाटतात. ज्या उराव्या वाटतात त्या उरत नाही, ज्या सराव्या वाटतात त्या सरत नाही. मानवी देहामध्ये दुःख हे सरावं वाटतं की उरावं वाटतं? खरं सांगा बसलेली मंडळी, मानवी देहात दुःख सरावं वाटतं की उरावं वाटतं? सरावं वाटतं, जावं वाटतं. दुःख आपल्याला येऊ नये, येऊ नये असं प्रत्येकाची इच्छा आहे. आणि आयुष्य सरावं वाटतं की उरावं वाटतं? उरावं वाटतं. पण लक्षपूर्वक ऐका, आयुष्य उरावं असं जरी वाटत असेल, इच्छा आपली चांगली असेल, तर आपण कधी जाणार याची खात्री आहे आपल्याला? कबीरजी सुंदर वर्णन करतात महाराज. कबीरजी म्हणतात, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. सगळं काय भरोसा आहे आपल्या जीवनातला? कुठला क्षण शेवटचा असेल? काय भरोसा आहे? काहीच भरोसा नाही. कोणी म्हणाल, महाराज हे तुम्ही काय बोलता? हो, सगळेच या ठिकाणी मरण्याकरता आले. जगतोय हे आश्चर्य आहे. जगतो हे आश्चर्य नाही, तर देव आपल्याला जगवतो हे खरं आहे. ज्याच्या इच्छेने आपण जगतोय तो परमात्मा आहे. ज्याने आपल्याला हे जीव दान दिलाय ते परमात्म्याने दिलंय. सगळ्या ठिकाणी परमात्म्याचं चिंतन केलं पाहिजे. अर्थात विचार करा, देणाराही देव आहे की नाही? देणाराही देव आहे. आपल्याला देह दिलाय आणि सगळ्यात महत्वाचं आपल्याला त्यांनी वाचवलंय. आज कोरोना सारखा भीषण रोग 3 वर्षापूर्वी आला होता. त्याही काळामध्ये आपण पाहिलं तर मृत्यूचं महातांडव झालं महाराज. किती मृत्यूने, किती अकाल आणि काळाने या असणाऱ्या जगावरती साम्राज्य आणि मिळवावं आणि कमवावं आणि किती लोकांना झुकवावं याचा जर विचार पाहिला तर आपण कोरोना सारख्या भयानक परिस्थितीमध्ये महाराज नुसता गाडीचा आवाज आला ना, कोणत्या गाडीचा? सायरनाला कोणत्या गाडीचा आवाज येतो? नुसती आरोग्य सेविका, रुग्णवाहिका, ॲम्ब्युलन्सचा जर आवाज आला तर माणसं म्हणायची कुणीतरी गेलं बाबा. कितीतरी आपल्या घरातील माणसांना, कितीतरी आपल्या पाहुणे मंडळींना आपण वाटे लावलंय त्या रोगाच्या कारणाने. विचार करा, माणसं इतकी मरत होती की घरातली माणसं घरात त्याला तिलांजली देण्याकरता पोचत नव्हते, त्याला जाळायला पोचत नव्हती. इतकं भयानक मृत्यूचं महातांडव या मृत्यू लोकांमध्ये पाहायला मिळालं. या लोकांचं नाव आहे मृत्यू लोक. इथे जगण्याकरता कोणी येत नाही, जगतो हे आश्चर्य आहे. सगळ्यात महत्वाचं आपण मरण्याकरताच इथे आलोय. काही गोष्टी आपल्या मानवी देहामध्ये अनिश्चित आहे, पण काही गोष्टी निश्चित आहे. लक्षपूर्वक आहे का? आपलं लग्न झालं, आपल्याला मुलगा होईल किंवा मुलगी होईल, हे निश्चित का निश्चित? बोला. झाला मुलगा आपल्याला झाला आणि मुलगा झाल्यानंतर तो हुशार निघेल, शाळा शिकेल, निश्चित का निश्चित?
अनिश्चित. कारण की तुकोबराय म्हणतात जर त्याची बुद्धी जर जड असेल, तुका म्हणे ऐशी बुद्धी ज्याची जड त्याहूनही दगड बरे देवा. असा जर एखादा बिन आकलीचा पैदा झाला तर त्याला ती शाळा जमत नाही. प्रारब्ध वशाने त्या शाळा सुद्धा पूर्ण होऊ शकत नाही. बरं इकून तिकून त्याने शाळा पूर्ण केली, चांगला विद्वान झाला इकून तिकून, नोकरीला लागला. नोकरी लागेल याची काही गॅरंटी का? लागला इकून तिकून नोकरीला. आता नोकरी लागली, नोकरी लागल्यानंतर त्याचं दुःख संपलं का? ऐका, आता पुन्हा छोकरी मिळत नाही, म्हणजे बायको मिळत नाही. मला एक सांगा, तुम्ही असा निश्चित काय आहे तुमच्या जीवनामध्ये? काय निश्चित आहे? काहीच नाही. लग्न निश्चित नाही, नोकरी निश्चित नाही, आपलं जीवन आयुष्य निश्चित नाही, पुन्हा आपल्याला मिळणारा पैसा निश्चित नाही, आपण कुठं काय असू ते सांगता येत नाही. मग एवढ्या गोष्टी निश्चित नसल्या तरी एक गोष्ट मागे निश्चित आहे ना, या जगतातून आपल्याला एक दिवस निरोप घ्यायचा आहे. जबरे आएगा बुलावा हरि का, तब तो एक दिन तो जाना पडेगा. जायचंय आपल्याला, एक दिवस जायचंय आणि जावं लागणार आहे. सांगू तुम्हाला, कबीरजी म्हणतात तुम्हाला आम्हाला जावं लागेल, पण माणसं इतके गुरमीत राहतात ना, इतकी गुरमीत राहतात माणसं, मरणारच विसरलेली आहे. आपल्या आयुष्यामध्ये पैसा किती येईल सांगता येत नाही, तुमच्याकडे 57 होल सांगता येत नाही, पण योगायोगाने प्रारब्धवशाने राहिलं तर माज करणं सुद्धा चुकीचं आहे. हो, ज्यांनी सत्तेचा माज केला, ज्यांनी पैशाचा माज केला, महाराज अशा माणसाला पाहायला सुद्धा कोणी आलं नाही. मरून पडतात तरी कोणी पाहत नाही महाराज रस्त्यावर असले. याचं कारण आहे, कबीरजी म्हणतात धन जो बन परमानन की जे झूठा पंचरंग चोल रे, घट घट में जो साई रमता कटकू वचन मत बोल रे. म्हणजे असं आहे, शरीरात वसलेला परमात्मा कधी दुखून द्यायचा नाही. हो, म्हणून आपल्याकडे येणारं हे जे काय असेल ना, सत्ता संपन्नता पैसा वगैरे, हे काही दिवस काही काळ. आणि पैसा म्हणजे कायमस्वरूपी मुक्कामी नसतो, तो मिवणीसारखा असतो. एक दिवस आला का एक दिवस जातो, त्याचा भरोसा नाही. म्हणून ज्याचा भरोसा आहे, ज्याची शाश्वती आहे, आणि कशाचाच भरोसा नाही या जगाच्या पाठीवर. आणि माणूस किती अभिमान करतो महाराज, किती अभिमान करतो, किती अभिमान धरतो. ज्या गोष्टीचा धरायचं नाही त्या गोष्टीचा अनेक स्वरूपाने अभिमान धरतो. पण मला एक सांगा, ज्या गोष्टीचा अभिमान करायचा नाही त्या गोष्टीचा अभिमान धरून माणसात सुद्धा माणुसकी विसरून जातो. पैसा कमवणं, अर्थ कमवणं हा पुरुषार्थ आहे, पण पुरुषार्थ जरी असला तरी त्या पैशामुळे आपल्यापासून लोक दूर जातील असं वागणं वाईट आहे. पैसा कमवणं पुरुषार्थ आहे, पैसा कोण कमवत नाही जगतातला. मला तर वाटतं आता पहिल्यासारखे दिवस राहिलेच नाही महाराज. गरीबाकडे सुद्धा त्याच्या असणाऱ्या उपजीविकेपुरता पैसा आहे. पूर्वीसारखे दिवस राहिले नाही. कोणी कमाने, आता कोणी उपाशी राहत नाही, उपवाशी झोपत नाही, एवढंही दारिद्र्य राहिलं नाही. पण एक लक्षात ठेवा, म्हणून आपल्याकडे आहे आणि आपण श्रीमंत आहोत याचा माज करू नका, याचा अजिबात माज करू नका. पैशाचा माज करू नका, सत्तेचा माज करू नका. सत्ता सुद्धा 5 दिवसच असते, 5 वर्षापुरती मर्यादित असते. सत्ता संपते, पैसा संपतो. आणि या दोन्ही गोष्टी मागे आपल्या मृत्यूच्याच वेळी चालत नाहीत. तुमच्याकडे पैसा किती आहे, तुम्ही प्रतिष्ठावान किती आहात, तुम्ही सत्तावान किती आहात, तुम्ही कीर्तनकार आहात, तुम्ही प्रवचनकार आहात, की तुम्ही आणखी कोण आहात, हे देवापुढे नाही चालत. हे त्या यमापुढे नाही चालत. यम ठोकणार आहे म्हणजे ठोकणार आहे. का बरं ठोकणार आहे? मग तेथे नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही तुका म्हणे तै यमाज्ञा. तुम्हाला तुम्ही कमवलेला पैसा कितीही असू
वर्षाचं आयुष्य मला ऊस न देईल का? पैसे द्या त्याला, पैसे द्या, पैसे घेईल का? तो लाच खायला का पुढारी आहे? लो लाच वरची घेणार नाही, खालची सुद्धा नाही, वशिला सुद्धा नाही त्याच्याकडे. हो नाही नाही, म्हणजे अर्थात तुम्ही पैशाने मृत्यू विकत घेऊ शकत नाही, यमाला खरेदी करू शकत नाही. महाराज त्या असणाऱ्या यमाचं काम स्वच्छ आहे, स्वच्छ. त्याचा असं तुमच्या आमच्यासारखं गडूळ काम नाही. म्हणजे ज्याचं भरलंय त्याला तो उचलणारच आहे, कामात त्याच्या अजिबात कुचराही नाही. ज्या वेळेला ठरलेल्या वेळेतच नेणार आहे. कुचराही तुमच्या आमच्या कामात आहे. महिला मंडळ कामाला जातात महाराज, एखादी महिला जर जीव काढून काम करत असते तर दुसरी तिला खळा मारते, हे तुझं काय घरचं आहे का? एवढी काय जीव काढते? तशी गंमत आहे महाराज. लक्षपूर्वक आहे का? सत्ता आहे, पैसा आहे, पैसा यमा पुढे चालत नाही. सत्ता आहे, एखादा म्हणेन मी पंतप्रधान आहे, मी सरपंच आहे, मी तालुक्याचा आमदार आहे, जिल्ह्याचा खासदार आहे, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे आणि देशाचा राजा म्हणजे पंतप्रधान आहे. मी नाही मरू शकत, असं शक्य आहे का? महाराज गंमत अशी आहे, हे मरतात यात नाविन्य नाही, हे मरू नये म्हणून सुरक्षा रक्षक पाळले जातात. आमुलशी मरू नयेत म्हणून सुरक्षा रक्षक पाळले जातात. आणि गंमत अशी आहे, जे पाळले जातात त्यांच्या कर्मीच ते मेले जातात. इतिहास पाहायला मिळेल आपल्याला. बघा मागे, मला ते राजकारणात फारशी इंटरेस्ट नाही त्याच्यामुळे मी ते सांगत नाही. सुरक्षा रक्षकांनी मारले, पंतप्रधान असू द्यात मारले. अर्थ असा आहे, यम कुणाच्या रूपात येईल आणि कसा येईल याची अजिबात गॅरंटी नाही. पूर्वीचा यम टोनग्यावर बसून यायचा आहे का? आणि टोनग्यावर बसून यायचा, किती कान पिळणार आहे तो त्याचा? किती तो त्याला एवढा तहान आहे महाराज. जगतामध्ये जेवढं जन्माचं प्रमाण आहे त्यापेक्षा निंपट प्रमाण आहे मृत्यूचं. लक्षपूर्वक आहे का बरं माझं? यमाला निंपट प्रमाण आहे मृत्यूचं. आणि म्हणून यमाला सगळ्या जगतातून जर माणसंच न्यायचे असतील आणि मृत्यू जर असेल, एका गावात एका यमाला यायचं, यम एकच आहे आणि इतकी लोक उचलायची आहेत. मग कशी उचलायची बुवा? पूर्वीचा यम फक्त म्हातारी माणसं उचलायचा, म्हणजे खाकात खोकात ज्यांनी घाण केली तसं. पण आता यम तसा विचार करत नाही. यम सगळीकडे येतो महाराज. यम ट्रक मध्ये येतो, यम एसटीत येतो, 5-50 घेऊन जातो. यम विमानात येतो, यम रेल्वेत पण येतो, यम 2 व्हीलरवर येतो आणि यम 4 व्हीलर मध्ये सुद्धा येतो. म्हणजे यम कुठल्या बाबतीत येईल, आपल्याला कशा पद्धतीने नेईल आणि आपला मृत्यूचं काय असेल आणि मृत्यू आपल्याला कसा होईल याची अजिबात खात्री नाही. कुठल्या पद्धतीने आपल्याला यम आपल्याला नेणार आहे याच्या शाश्वतीच नाही. आणि पूर्वी गंमत अशी असायची, पूर्वी मृत्यू सुद्धा घरी व्हायचा आणि जन्म सुद्धा घरी व्हायचा. आमचे नाथ महाराज म्हणतात, धन्य जगी तोची एक आदी अंत सांभाळी. ज्याचा आदी म्हणजे जन्मही घरी व्हायचा आणि मृत्यू सुद्धा घरी व्हायचा. आजची गंमत एक आहे, आजचा जन्मही दवाखान्यात आहे आणि मृत्यू सुद्धा. मृत्यू घरी आहे का? दवाखान्यातच आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे, भयानकता असणारी त्या मृत्यूची आहे. आणि मृत्यू माणसाला भय निर्माण करून देतो, भीती निर्माण करून देतो. आणि माणसाला बघा, माणसाला सर्वात दुःख जर कशाच होत असेल तर मृत्यूचं होतं. एखादी मृत्यू सदृश्य असणारी एखादी घटना आपल्या जीवनात आली की आपण घाबरला जातो, भयभीत होतो. भयभीत होतो की नाही? भय वाटे परी न सुटे हा संसार. भय वाटतं महाराज. एखादा साप आपल्या पुढे दिसावा, बाप रे बाबू म्हणतो की नाही? एखादा वाघ आपल्या पुढे यावा, आपला मृत्यू, आपला काळ आपल्याला काही काळात पुरता दिसतो. अर्थात ते आपल्या भाग्यात नसेल तर तो भाग वेगळा आहे, पण
तरी आपण घाबरले जातो. याचं कारण काय? अनेक वेळा मरत आलोय आपण. आपण कुठं कुठं मरत आलो, अनेक वेळा मेलोय, एकदा वेळा मेलो नाही. आणि आता कळतंय आपल्याला आपण मरतोय जगतोय, कारण की आपण कितीतरी लोक काही काही मरायच्या तयारीत आहेत. तयारीत म्हणजे काही खाटावर पडलेले आहेत, काही काही जन्मताच मरतात, काही काही तारुण्यात जातात, काही काही मध्यावस्थेत जातात, काही काही रोगाने जातात, काही काही ऍक्सिडेंटने जातात, काही काही फाशी घेतात. आता काय सांगू तुम्हाला, काही काही औषधं घेतात. काय पराक्रम आहे लोकांचे, हे पराक्रम चुकीचे आहे. औषध आणि फाशी घेणाऱ्याला तो त्याला मुक्तीच नाही महाराज, मुक्तीच नाही. तो नुसता घारीसारखा गिरट्या घालत राहतो तो जीवात्मा, काही करू शकत नाही, त्याला मुक्ती नाही. मग जे काही शास्त्रीय असणारा मृत्यू आहे, म्हणजे जो काही यमाच्या आणि शास्त्रदृष्ट्या आलेला मृत्यू आहे, शक्यतो माणूस म्हातारपणातच मरतो असा नियम होता. काही काळ आता 20-25 वर्षापर्यंत आपण बघा, आता ही भास्कर मामांसारखी 80-85 वर्षाची असणारी ही पिढी संपत चालली. भयानक असणारे ह्या लोकांनी प्रपंचाकरता खूप खूप कष्ट केलेले, खूप कष्ट केलेले. पेढे बनवायचे, हॉटेल चालवायचे, अनेक अनेक जागोजागीच्या यात्रा करायच्या, रात्र रात्र जागायचं, डोळे फोडायचे. रात्र रात्र जाळणं म्हणजे रक्त चालणं महाराज. हे सगळं केलं यांनी, हे सगळं केलं आणि करत राहिले. कर्म हाच देव, करणं हेच कर्तव्य. आणि अशा स्वरूपाने बघा, माणसात सुद्धा जायला वेळ भेटला नाही या लोकांना. ज्या ज्यावेळी त्यांनी हा व्यापार केलाय त्या त्यावेळी त्यांना सगळेच कार्यक्रम अटेंड करता आले असतील का सांगा बरं तुम्ही? नाही महाराज, त्यांना नाही आले. त्यामुळे पण बघा, हे सगळं निर्मिती करत असताना, हे सगळं करत असताना ज्यावेळेस समाजात आपण काही गोष्टीने जातो ना, त्यावेळेस समाज सुद्धा आपल्याला त्या पद्धतीने पाहतो. सज्जनो, मला सांगायचंय, आपलं कर्म आणि आपल्या देहाचं वर्म आपल्याला कळालं पाहिजे. आपलं कर्म आणि देहाविषयीचं वर्म. देहाविषयीचं काय वर्म आहे, आलेल्याला जावं लागतंय. आता अबाधित सिद्धांत आहे, अबाधित सिद्धांत आहे. आणि तोपर्यंत आपण असं म्हणायचं नाही, तोपर्यंत म्हणायचं आपण अमर आहोत असं कोणी म्हणायचं नाही. का बरं? एक कबीरजींचा अभंग आहे बरं का, एक तनु मुंडना बे मुंडना बे मुंडना. याचा अर्थ असा आहे, मुंडना बे मुंडना नाशवान आहे. तोही आपण त्या देहाला जर समजा सत्य मानायला लागलो तर त्यांनी सांगितलं काही काही उपकार महाराज माणसावरती त्या मनाने काहीचे उपकार आहे, पण माणूस त्याच्यावरती सुद्धा अतिक्रमण करतो. माणसं लाकूड तोडतात की नाही, लाकडं तोडतात की नाही, लाकडं तोडतात की नाही, आपण वृक्ष तोडतो की नाही, वृक्ष तोडतो आपण, आपल्याला लागतो म्हणून तोडतो, आपण त्याच्यावर अत्याचार करतो एक प्रकारे. पण तो वृक्ष सांगत असतो महाराज, क्यों बे तोड़े तू मुझको, एक दिन ऐसा आएगा जिंदा जलाऊंगा मैं तुमको. एक तनु मुंडना, मी याच्यासाठी सांगतो, एक दिवस असा येईल की तुम्ही तोडलेला वृक्ष तुम्हाला जाळायला उपयोगी पडेल. मट्टी कहे कुंभार को क्यों बे तू घोले मुझको, एक दिन ऐसा आवेगा, एक दिन ऐसा आवेगा जिंदा गडाऊंगी मैं तुझको. अरे कुंभाराला सांगते, मागते अरे तू काय मला, तू माझे तू असे वेगवेगळे प्रकारचे तू भांडे करतोस, हे करतोस, अरे आणि तू त्याच्यावरती पैसे कमवतोस आणि स्वतः अभिमान धारण करतोयस. पण तुला कळत नाही का रे, रोज तुझ्या हातात असणारी माती एक ना एक दिवस तुला झाकणार आहे, तुला जिंदा गडाऊंगी मैं तुझको. आपल्या असणाऱ्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये एकतर देह सोडल्यानंतर मूठ माती तरी दिली जाते आणि किंवा
जाळलं तरी जाते. दफन आणि हे दोन विधी आहे, कळलं का? दफन विधी आहे म्हणजे जाळणं, आणि आपण जो काय म्हणतो त्याला गाडतो त्याला काय कोणता विधी म्हणतात? अशा पद्धतीने दोन प्रकारचे विधी आहेत. मग मला एक सांगा, आपण तोपर्यंत काय या देहावर काय भरोसा मार? या देहाचा न धरी विश्वास जैसी तरुवरील छाया. महाराजांनी अनेक प्रमाण दिलेत. महाराज, या शरीराचा विश्वास का धरायचा नाही? या शरीराचा का विश्वास धरायचा नाही? जर एखादा आपण म्हटलं ऊन पडलं म्हणून सावलीला बसला, आणि सावलीला बसल्यानंतर, शिंदे पाटील या, सावलीला बसल्यानंतर तुम्ही कुठपर्यंत सावलीला बसणार आहे हो? थोडस ऊन फिरल्यानंतर ती सावली सुद्धा सावली राहत नाही. मग काय होते? ऊन येतं ना तिथे. मग ज्या शरीराला सुख देण्याकरता तुम्ही सावलीला बसलात, ती सावली जी अर्थे आपल्याला सोडत आपल्याला आपल्या बरोबर नेहमी राहू शकत नाही. मग अर्थात या शरीराचा न धरी विश्वास, काया नहीं तेरी नहीं तेरी, काया नहीं तेरी नहीं तेरी, काया नहीं तेरी नहीं तेरी. शरीर तुझं आहे का? शरीर तू तुझं म्हणतोस तर शरीर जातंय महाराज, जायाचे शरीर जाई लक्षणात, किंवा नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, नाशिवंत देह जाणार सखळ. नाशवान आहे, नाशवान हे त्याचं स्वरूप आहे. आणि म्हणून तुमच्या शरीरावरती जे प्रेम तुम्ही करतात, त्या शरीरावरती तुम्ही प्रेम करतात. शरीर हे आपलं स्वरूप नाही. बघा, शरीर हे जर आपलं स्वरूप असतं तर मला एक सांगा, मी तुम्हाला असं विचारतो, एखाद्याला डायबिटिक झाला, ऐका मामा ऐका, एखाद्याला डायबिटिक झाला आणि त्याचं जर त्याची एखादी जर जखम पायाला झाली, आणि पायाला झाल्यानंतर त्या जखमेचा अगदी जास्तच दाह झाला, जास्तच कोप झाला, तर माणूस, तो डॉक्टर त्याला सांगत असतो पाय काढावा लागेल. पाय तुझा आहे मग का काढतो? तो म्हणतो पाय काढा पण मला जगू द्या. मग मी कोण? एखाद्याच्या डोळ्याला त्रास झाला, एखादा डोळा, तो म्हणतो डोळा काढा पण मला जगू द्या. हात गेला, हात काढा मला जगू द्या. एखादी किडनी खराब झाली, दुसरी टाका पण मला जगू द्या. हृदय हार्ट खराब झालं, मला जगू द्या, मला जगू द्या. मी कोण? जर हे शरीर हे तुझं स्वरूप आहे, शरीर हे तुझं आहे, तर मला एक सांगा, आपलं जर शरीर असेल, आपण जर आपल्या शरीरावरती जर आपल्या जर एवढी सत्ता असेल, तर काळी केस पांढरे व्हायचं काही कारणच नाही ना. काळी केस पांढरे व्हायचं काही कारण आहे? मग शरीर आपलं आहे ना, आपली त्याच्यावर सत्ता आहे ना, आपलं त्याच्यावर वर्चस्व आहे ना, पण तरी त्याच्यामध्ये परिणाम होतो महाराज. एक जायते, त्याच्यामध्ये वर्धते, विपरिणमते आणि विनश्यती. जन्माला येतो, तो वाढतो, वर्धते, वाढत चालतो बर का, वाढतो. त्याच्यानंतर विपरिणमते, त्याच्यामध्ये काही बदल होत चालतात. तो जन्मल्यानंतर शिशुवत असतो, त्यानंतर कुमारवत होतो, लग्नाच्या वयाचा होतो, लग्न झाल्यानंतर तो मध्यावस्थेत येतो, 40 नंतर तो त्याच्या आपोआप त्याच्या चेहऱ्यावरती सुरकुत्या पडायला लागतात. हे वेगळे झालं का स्पर्श? या सगळ्या गोष्टी जर अशा होत असतील तर याचा अर्थ असा आहे की या देहामध्ये विपरिणमते, त्याचा परिणाम वेगवेगळा होतो. म्हणजे या देहामध्ये तारुण्य आहे बर का, तारुण्यानंतर मध्यावस्था आहे, आणि याच्यानंतर म्हातारपण आहे, आणि म्हातारपणानंतर त्याचा शेवट आहे विनश्यती. त्याचा काय शेवट आहे? विनश्यती. म्हणून आमचे अर्जुन सांगतात, अर्जुनाला भगवंत सांगतात, हे बाबा अरे काय विचारतोय अर्जुना, तू त्या असणाऱ्या या युद्धापासून परावृत्त होऊ नको रे बाबा.
तू ज्यांना मारणार आहे ते मरणारेच आहेत, ते काय अमर नाही. आणि तू त्यांना मारून सद्गती दे. का? वासांसी जीर्णानी यथा विहाय. त्यांनी सांगितलं ज्याप्रमाणे जीर्ण वस्त्र टाकून दिल्यानंतर आपण नवी घेत असतो ना, तसा हा आत्मा नवानी गृहाती नरोपणानी तथा शरीरानी विहाय जीर्ण्यान अन्यान्य सयाती नवानी देई. म्हणजे त्याप्रमाणे हा आत्मा जीर्ण झालेलं शरीर टाकून देतो आणि नवीन असणाऱ्याचा काय करतो, त्या नवीन शरीराचा स्वीकार करतो. मला एक सांगा, जीर्ण झालेल्या वस्तूला टाकण्यात मजा आहे, दुःख करायचं, की नवीन स्वीकारण्यात आनंद मानायचा? काय वाटतं मामा तुम्हाला? काय बघा, भगवंताचे बोल आहेत, मी माझ्या पद्धतीने बोलत नाही. जुनं टाकण्यात आनंद मानायचा का नवीन स्वीकारण्यात आनंद मानायचा? नवीन स्वीकारण्यात. आणि खरं सांगू तुम्हाला, ज्यांचं जगून संपलं ना त्यांच्याविषयी तर आनंदच मानायचा, त्यांच्याविषयी आनंदच मान, त्यांचा सोहळा होतो महाराज. फार अवघड आहे. मृत्यू हा कोणाला कधी कसा येईल सांगता येत नाही, तारुण्यात पण येऊ शकतो. म्हणून मृत्यू यायच्या बाबतीत काय असेल ते विप्रतिपत्ती आहे, म्हणजे कोणत्याही अवस्थेत कधीही येऊ शकतो. परंतु ज्याचं जगून संपलं ना त्याचा मात्र सोहळा आहे. दूर जाते याच असणाऱ्या श्लोकाला एक मी हिंदी प्रमाण देतो. वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृहाती नरोपरानी तथा शरीरानी विहाय जीर्णान अन्यानी संयाती नवानी देही दूर जाते नहीं यहाँ कोई चल चल के. ऐका, याचाच हिंदी अनुवाद करतो. दूर जाते नहीं यहाँ कोई चल चल के आते हैं यही सिर्फ कपडा बदल बदल के. म्हणजे कपडा वेगवेगळा घालणं वासांसी जीर्णानी. दूर जाते नहीं यहाँ कोई चल चल के आते हैं यही सिर्फ कपड़ा बदल बदल के. आदमी सोया जमीन पर लोग कहते हैं मर गया था अब तक वो सफर में आज तो अपने घर गया. त्याचा मानवी देहातला प्रवास संपला आणि आज त्याला बाकी दुसऱ्या कुठल्या तरी योनीमध्ये त्याला चांगली गती मिळेल. आणि जुनं सांडलं जीर्ण झालेलं सांडलं आणि नूतन वेष्टायचं आहे परिधान कर. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे तैसे देहांतरा ते स्वीकारीजे चैतन्य नाथे. भगवंताने जो आशय गीतेमध्ये किंवा या श्लोकामध्ये मांडलाय तो आशय आणि महत्वपूर्ण असल्यामुळे एक नवीन श्लोक मी निवडला. कारण की हेच चिंतन असं आहे, या श्लोकाचं चिंतन असं आहे, ज्यावेळी आपण जीर्ण झाल्यानंतरच म्हातारं झाल्यानंतरच मरतो ना, त्यावेळेस अशा श्लोकाचा विचार असा आहे. भगवंत सांगतायत गीतेमध्ये, कैलासवासी भास्कर गंगाराम पांडे म्हणजे आमचे मामा यांना जाऊन आज 10 दिवस होतात. खूप काही त्यांच्या असणाऱ्या आजारपणामध्ये सगळ्या कुटुंबाने सगळ्या प्रकारची सेवा केलेली आहे. सगळं कुटुंब अगदी तंतोतंत त्यांची सेवा करत होतं. पण आता या सगळ्या गोष्टी जरी झाल्या, आरोग्य जरी समजा बिघडलं, काही झालं, तरी मृत्यू हा सत्य आहेच ना. मग त्या दृष्टीने त्यांना जावं लागलं. पण अगदी त्यांच्या योग्य असणाऱ्या वयातच ते गेले. त्यामुळे एवढा खेद करण्याची काही गोष्ट नाही. त्यांच्या पाठीमागे असणारा त्यांचा परिवार, गंगा भागीरथी प्रभाबाई भास्कर पांडे पत्नी, गंगा भागीरथी इंदुबाई भास्कर पांडे पत्नी, त्यांचे असणारे त्यांचा मुलगा आमचे मेहुणे विजय भास्कर पांडे आणि त्यांच्या पत्नी त्यांची मुलगी सुनीता संपत क्षीरसागर, असा असणारा हा परिवार. तसा पांडे परिवार फार मोठा आहे. एका व्यवसायाच्या निमित्ताने ते अकोल्यात स्थित झाले राहतात आणि खूप काही कष्ट या कुटुंबाकरता या मामांनी काढलेत. आणि म्हणून एवढा देह त्यांनी झिजवला, चंदनापरी झिजवला. आणि शेवटी अशा प्रकारे आजाराच्या भयानक असणाऱ्या तापाने, म्हणजे तो शेवटी आहेच आहे, त्यांना जावं लागलं. आमच्या परिवाराच्या तर्फे शिर्के परिवार, वारकरी संप्रदाय अकोले तालुका वारकरी संघटनेच्या तर्फे मामांना मी भावपूर्ण आदरांजली ठेवतो आणि या ठिकाणी प्रवचनाला पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदार विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. आज कैलासवासी भास्करराव गंगाधर पांडे या बाबांना आपल्यातून जाऊन 10 दिवस झाले. त्यांच्या जाण्यानं या कुटुंबाला जे दुःख झालं त्या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वराने देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मी आपणा सर्वांच्या वतीने तसेच अकोले नगरपंचायत व अकोले तालुक्याचे माजी आमदार वैभवरावजी पिचड साहेब यांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. थांबतो. कैलासवासी भास्कर गंगाराम पांडे यांच्या दशक्रिया विधीनिमित्त उपस्थित असलेले शोकाकुल बंधू आणि माता भगिनींनो, कैलासवासी भास्करराव हे वय परत्वे आपल्यामधनं निघून गेले. भास्कररावांविषयी सांगण्यासारख्या माझ्याकडे खूप आठवणी आहेत. पहिली गोष्ट, अकोले शहरामध्ये मी ज्यावेळेस श्रमिक टपरीधारक संघटना स्थापन केली त्यावेळेस भास्करराव तेव्हापासून हे माझे एक सहकारी म्हणून त्या टपरीधारक संघटनेमध्ये होते. अकोल्याच्या एसटी स्टँडच्या समोरच त्यांचं नाश्ता आणि चहा हॉटेलचं दुकान. भास्करराव आता वृद्धकाळामुळे जरा थोडेसे शांत म्हणा किंवा वय परत्वे त्यांच्यामध्ये शिथिलता आली होती, पण भास्कररावांचा वाघासारखाचा कालखंड मी पाहिलेला आहे. पांडे साहेब 1977 साली माझे वडील कॉम्रेड नबादादा मनकर आणि स्वर्गवासी भास्करराव पांडे यांचं उभार भांडण आमच्या हॉटेलमध्ये झालं होतं. आणि त्या भांडणामुळे त्यावेळेस लावंड PSI होता अकोल्याला 77 साली, आणीबाणीची गोष्ट. आणि दादा 10 दिवस जेलमध्ये भास्कररावांनी बसवले होते. त्याच्यावर आमचा तर स्वर्गीय मित्र शेख लालू तो वारला, तोही 77. मी त्यावेळेस 10वीला. पण भास्करराव म्हणजे खऱ्या अर्थाने एक रुबाबदार आईटदार वाघासारखं व्यक्तिमत्व होतं. ज्यांनी ज्यांनी जुन्या पिढीतले मला बरेच लोक इथे दिसत आहेत, नवीन तरुण पिढीला भास्कररावांचं ते त्यांच्या तारुण्यातलं किंवा त्यांच्या चलतीच्या काळातलं रूप आठवणार नाही. पण जे जुने लोक इथे बसलेले आहेत, इथे पांडे साहेब आहेत आणि बरेच जुने लोक दिसत आहेत. भास्करराव म्हणजे एक आग होती, एक तुफान होतं. आणि त्यांना त्यांच्या दोन्हीही बायकांनी, मला मोठ्या बायकोच्या बद्दलच एवढं सांगता येणार नाही, पण इंदुबाई सुद्धा ज्या आहेत त्या आमच्या गल्लीत राहत होत्या. त्यामुळे इंदुबाईंना मी पाहिलं आणि एक मनापासून भास्कररावांना साथ या बाईंनी दिली. सर्वस्व त्यागून इंदुबाईंनी भास्कररावांबरोबर शेवटपर्यंत जीवन संगिनी म्हणून त्यांनी साथ दिली. भास्कररावांनी दुःख पाहिलं, 2 मुलं गेले. बापाच्याच हयातीत मुलांचं जाण्याचं दुःख भास्कररावांनी पाहिलं, पण त्यातही ते स्वतःला स्थिर स्थावर करत होते. आजारपणामध्ये भास्कररावांच्या दोन्ही बायकांनी, मुलांनी त्यांची चांगली काळजी घेतली. मी स्वतः त्यांना अनेक वेळा भेटायला गेलो. नगरच्या कोर्टात त्यांचा आत्ता दावा चालू होता. 2 महिन्यापूर्वी नगरच्या कोर्टामध्ये मी त्यांची एक साक्ष सुद्धा तिथल्या डिस्ट्रिक्ट कोर्टापुढे नोंदवली. तोपर्यंत भास्करराव चांगल्या स्थितीमध्ये होते. पण त्यानंतर या 2 महिन्यामध्येच त्यांची तब्येत अधिक खालावली आणि ते आपल्यातनं गेले. अशा या भास्कररावांच्या सगळ्या त्यांच्या कर्तृत्वाला, चांगल्या गुणांना मी आपल्या सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि कुटुंबाला एवढंच सांगेन, वय परत्वे सगळ्यांना जायचं आहे. एवढ्या दुर्धर आजारामध्ये ते नुसते अंथरुणावर पडून राहण्यापेक्षा परमेश्वरांनी, अगस्ती महाराजांनी त्यांच्या देहाला मुक्ती दिलेली आहे. त्या मुक्तीबद्दल अधिक दुःख आता न बाळगता त्यांच्या आठवणींवर तुमच्या सगळ्या कुटुंबाला पुढे जायचे. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीने मी अत्यंत मनपूर्वक अशा भास्कररावांच्या सगळ्या स्मृतींना अभिवादन करतो आणि आपल्या सर्वांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. पांडे कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी सर्वजण, पाहुणे मंडळी आणि मित्रमंडळी उपस्थित आहात. वसंतरावनी सांगितलं ते खरंच आहे. आम्ही साधारणतः 78 नंतर अकोल्यात जास्त यायला लागलो. म्हणजे कॉलेजला जेव्हा अकोल्यात आलो त्यावेळेस त्या पिरियडमध्ये अकोल्यात जी काही नावं होती साधारणतः, तर त्यात
तुम्ही सांगितलं ते बरोबर आहे. नवादादा मनकर, मुरली मास्तर नवले आणि त्याच्यात एक भास्करराव पांडे हे सुद्धा नाव होतं. इथे पाहुणे रावळे बरीचशी आमची आहे, चौधरी कंपनी वगैरे इतर सगळे. परंतु भास्करराव पांडे यांच्या शब्दाला त्यावेळेस एक वेगळ्या तऱ्हेचं वेट होतं. त्यांची पर्सनॅलिटी अतिशय रुबाबदार, त्यांचं बोलण्यामध्ये असलेला तो ताठरपणा आणि स्वाभिमान आणि एकमेकाविषयी असलेलं प्रेम हे सुद्धा फार वाखाणण्यासारखं होतं. मी सार्वजनिक जीवनात 80 नंतर सक्रिय झालो. नुसतं माझ्याविषयी कुणी काही जरी बोललं तिथे हॉटेलमध्ये तरी ते मला लगेच फोन करायचे, अमुक अमुक व्यक्ती असं बोलत होता, त्याचं काय बघ तू. आणि अतिशय कर्तबगार, व्यवसायामध्ये सुद्धा फार पारंगत. त्या काळात जे काही आचार्य होते पूर्वीच्या काळामध्ये इथे अकोल्यामध्ये, त्यात ही पारासूर कंपनी आहे, त्यांची हॉटेल असायची. नंतर भास्कर त्यात एक उत्कृष्ट आचार्य होते. म्हणजे अकोल्यातलं नुसतं हॉटेलमध्येच नाही तर यात्रा, सगळ्यात महादेवीची यात्रा असेल नाही तर लिंगदेवची असेल, कुठेही असेल त्यांचं ते दुकान पहिलं तिथे ते मांडलेलं असायचं. अशा तऱ्हेने एक अतिशय कर्तबगार आणि ज्याचा इतिहास अतिशय उज्ज्वल असा इतिहास होता, असं हे व्यक्तिमत्व आज आपल्यातून गेलेलं आहे. नंतरच्या काळात वयोपर होते महाराज, आपण म्हणलं ते बरोबर आहे की आई गेल्यानंतर, बाप गेल्यानंतर दुःख हे होतं. परंतु आयुष्यातली सगळी कर्तव्यांची पूर्ती झाली, सगळी ध्येय आपल्या जीवनामध्ये उद्दिष्ट जी असतात जी काही, ती सगळी पूर्ण झाल्यानंतर देहावसन झालं तर त्याचा शोक न करता तो आनंद मानावा, अशा तऱ्हेचा तो एक मृत्यूचा सोहळा असतो. त्या मुलांनी विजयनी, त्यांची मुलगी सुनीता, त्यांचे इतर दोन्ही मुलं जरी गेले तरी त्यांच्या त्या सगळा परिवार, त्यांची नातवंड, सगळे त्यांची नातवंड या सगळ्यांनी फार शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांचं ते दवाखाना असेल, इकडे तिकडे न्यायचं असेल, त्याची काळजी घेतली. आमच्या दोन्ही चुलत्या प्रभा काकू आणि इंदू काकू यांनी सुद्धा शेवटपर्यंत त्यांची सेवा केली. पाहुण्या रावळ्यांनी सुद्धा सतत लक्ष दिलं. पण एक क्षण असा आला की विजू मला भेटला की म्हणे आता दादा म्हणे आता काही कुठं पुण्याला नाही तर मुंबईला नाही म्हणे, काही उपयोग नाही त्याचा काही. तर मी म्हटलं मग कशाला उगाच हाल करतो, घरी राहू द्या, सेवा करा. एखादा आजार जर बळावला जास्त आणि मग तो जर दुर्धर आजार झाला तर तो विज्ञानाच्या पलीकडे असतो, डॉक्टर तिथे काही करू शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये उगाच ते दवाखान्यामध्ये हे करून त्या रुग्णाला त्याचा त्रास देण्यापेक्षा घरी ती म्हणलं सेवा करा, बोलून घ्या, कोणी काही म्हणणार नाही म्हणलं तुला. मी एवढं त्याला म्हणलो आणि त्याप्रमाणे मग ते सगळं झालं. मी पुन्हा एकदा भास्कर तात्यांना अखेरची श्रद्धांजली वाहतो. त्यांच्या परिवाराचा सांत्वन करण्यासाठी आपण सर्वजण आले. मी सुद्धा सगळ्या परिवाराचं सांत्वन करतो. शिर्के महाराजांनी अगदी मोजक्या याच्यामध्ये, थोडक्या याच्यामध्ये फार सुंदर असं विवेचन केलं. मी थोडंसं आल्यानंतर पाठीमागे गेलो होतो बसायचा त्रास असल्यामुळं, परंतु नव्या पिढीतले एक प्रबोधनकार आणि वास्तववादी विचार मांडणारे तुम्ही आहात, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. पुन्हा एकदा मी पांडे कुटुंबियांचं सांत्वन करतो. भास्कर तात्यांना अखेरची श्रद्धांजली वाहतो. माझे 2 शब्द संपवतो. आपली माणसं, आपलं दुकान. श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान. अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे. महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग. एक वेळ अवश्य भेट द्या. खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता शाखा नंबर 1 श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले. आणि शाखा नंबर 2 श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 75 88 51 31 33.
आणि 02424 22 33 24.